दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी पद्म पुरस्कारांची नावं जाहीर केली जातात. यावेळेला या नावांमध्ये एक महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे केरळचे माजी मुख्यमंत्री, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते V.S. अच्युतानंदन. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्याची घोषणा झालेली आहे. 2006 ते 2011 या कालावधीत V.S. अच्युतानंदन हे केरळचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यामध्ये सत्य स्वीकारण्याचं धाडस होतं. केरळमध्ये लव जिहादचा विषय हा चिंताजनक झालेला असताना बाकी सगळे लोक, त्यांच्या पक्षातले लोक, काँग्रेस, अन्य लोकसुद्धा लव जिहादचा विषय जणू काही अस्तित्वातच नाही, हे एक हिंदुत्ववाद्यांचं थोतांड आहे, अशी भूमिका घेत असताना V.S. अच्युतानंदन यांनी मुख्यमंत्री पदावर बसलेले असताना लव जिहादचा विषय हा चिंतेचा विषय झाला आहे हे मान्य केलेलं आहे. आणि त्याबद्दल त्यांना केरळमध्ये स्वतःच्याच पक्षातून पुष्कळ टीकेला सामोरं जावं लागलेलं आहे. 1962 साली चीननं भारतावर आक्रमण केलं. भारतीय सैन्याची मोठी हानी झाली. अनेक सैनिकांनी आपले प्राण गमावले, हौतात्म्य स्वीकारलं. आणि त्यावेळेला सैनिकांच्या उपचारासाठी, जखमी सैनिकांना देण्यासाठी रक्ताची आवश्यकता होती. त्यावेळेला V.S. अच्युतानंदन यांनी रक्तदान शिबिरांचं आपण आयोजन करावं म्हणून सुचवलं. तर कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्युरोमधनं त्याला काढून टाकलं गेलं. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली गेली. म्हणजे देशाच्या सैनिकांसाठी रक्तदान शिबिर भरवणं हे एक शिस्तभंगाच्या कारवाईचं कारण झालं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात. 2025 साली त्यांचं निधन झालं, तेव्हा त्यांचं वय 101 वर्षाचं होतं. त्यांचे पुत्र V.S. अरुण कुमार यांनी हे पुरस्कार स्वीकारणार असं मान्य केलेलं आहे. पुरस्कार स्वीकारायला ते पुरस्कार वितरण समारंभामध्ये जाणार आहेत. पण असे हे V.S. अच्युतानंदन कम्युनिस्ट पक्षात असले तरी देशहिताचा विचार ते करत असत. सत्याकडे त्यांनी कधीही पाठ फिरवली नाही. असे हे V.S. अच्युतानंदन, त्यांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा झालेली आहे.